बातमी आहे अकोल्यातून। अकोल्यातील बार्शी टाकळी चिखलगाव ते चिंचोली रुद्रायणी आणि पाटखेड गोटखेड या रस्त्याची दुरावस्था झाली आहे। अपूर्ण रस्त्याच्या तक्रारी करून सुद्धा दुर्लक्ष केल्यानं ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण आहे। याच रस्त्यावर रुद्राई माता मंदिर असून सुद्धा अनेक भाविकांची इथे नेहमी वर्दळ असते आणि अनेकदा रस्त्यांमुळे बसही खराब होतात, त्यामुळे भाविकांसह ग्रामस्थांची कायम गैरसोय होते। आता या रस्त्याविरोधात जन आंदोलन उभारणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी। एक काम करू उतरू का? अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील चिंचोली रुद्रायणी हे गाव आणि 4 ते 5 किलोमीटर अंतरावर पातूर ते चिंचोली हे गाव आहे। दरम्यान हा रस्ता चिंचोली रुद्रायणीचा मोठ्या प्रमाणात खराब झाला। आपण या ठिकाणी बघू शकता मोठ्या प्रमाणात याकडे दुचाकी सुद्धा इथं अडकलेली आहे। यासोबतच आपल्यासोबत या गावातील काही नागरिक आहेत। नेमका या रस्त्या संदर्भात त्यांची मोठी समस्या आहे, ते आपल्याशी बोलणार आहेत। काय सांगाल तुम्ही नेमकं काय या रस्त्याविषयी? बरेच दिवस झाले आमच्या गावचा रस्ता पूर्ण अक्षरशः मुलाला शाळेत जाता येत नाही आणि बैलगाडीला सुद्धा चालता येत नाही, अशा प्रकारचे खड्डे खूपच पडले। आज 5 वर्ष झाले आमदार 2-3 टर्न झाले, परंतु अजून या आमदाराच्या काळामध्ये या आमच्या रोडचं काही दुरुस्ती झाली नाही। आता आम्हाला पर्याय नाही, नाईलाजानं त्या रस्त्यातून जावंच लागते। मग अशा प्रकारची दुर्दशा आमच्या आज चिखलगावापासून आमचं गाव 7-8 किलोमीटर आहे। अकोला जिल्ह्याला जाण्यासाठी नेहमीसाठी हा जाणारा येण्यासाठी रस्ता आहे आणि या रस्त्यामध्ये अशी दुर्दशा आहे, त्याच्यामुळे सगळे नागरिक या ठिकाणी त्रस्त आहेत। या रस्त्यासाठी आंदोलन बेकार काम चालू आहे। या रस्त्यानं आम्ही म्हणजे हैराण व्हायला अक्षरशः मुलं आमच्या पातूर अकोला शाळा शिकू राहिले, त्याची लय दुर्दशा होती। एसटी नाहीये, आज 8 दिवस झाले एसटी येऊन नाही राहिले। आमचे मुलं घरी आहे शाळेचे विद्यार्थी, काय करावं या शाळेसाठी आमचं लय हे होऊ राहिलं। दरम्यान या गावामध्ये आता बस सुद्धा बंद झाली आहे, त्यामुळे नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना ये जा करताना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय आणि यासाठी निधी सुद्धा मंजूर झाला आहे, भूमिपूजन सुद्धा झालंय। पण निवडणुकीच्या तोंडावर हे भूमिपूजन केलं होतं, मात्र अजूनपर्यंत रस्ता करण्यात आला नाही असा गावकऱ्यांचा आरोप होतोय। दरम्यान हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा अशी गावकऱ्यांची मागणी होत आहे आणि याकडे आता प्रशासन कसे लक्ष देते आणि हा रस्ता होतो का हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। कॅमेरा पर्सन चारुदत्त सोटेसह योगेश शिरसाट, NDTV मराठी, चिंचोली रुद्रायणी बार्शी टाकळी अकोला।